नमस्कार. आपलं सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये. इथे पाहू शकता छानपैकी तयारी चालली आहे. पण ही नेमकी कशाची आहे? ही आहे गोड बनवण्याची तयारी. कारण काय ना, सध्याला प्रेग्नन्सी क्रेविंग्स खूप जास्त होतात मला आणि गोड खायची फार जास्त इच्छा होती आहे. त्यामुळे म्हटलं मार्केटपेक्षा जर आपण घरीच बनवली तर ती हेल्दी पण राहील आणि आपल्या मनासारखी पण बनेल. आता त्यासाठी मी इथे 1.5 कप मैदा घेतलेला आहे. आता नाही म्हणता म्हणता जे मेजरमेंट असतं त्याच हिशोबाने मी घेतलं होतं आणि जर साधं म्हणायचं तर अराऊंड मी 2 वाट्या मैदा घेतला, जे माझं प्रमाण आहे मोजमाप करायचं. तर त्यामध्ये मी अर्धा कप तूप आणि अर्धा वाटी तूप आणि अर्धा वाटी दही वापरलं होतं, थोडासा सोडा आणि मीठ. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण मेजरमेंट करतो तर इथे नाही म्हणता एक 4 टेबलस्पून मी तूप वापरलं आणि 6 टेबलस्पून दही वापरलं होतं. आता याला जे आपण मैदा आहे त्याला छानपैकी आपण तूप चोळून घेणार आहोत. पण हे तूप मी गरम नाही केलेलं आहे. हे मेल्टेड होतं बिकॉज मी फ्रेश बनवलं होतं आणि ते थंड झालेलं होतं. कारण बालुशाही बनवताना आपल्याला कोणत्याच गरम वस्तूचा वापर करायचा नाही. एकदम थंड बनवायचं आहे. म्हणजे जे काही थंड गोष्टी आहेत त्या यात घालायच्या आहेत. दहीसुद्धा एकदम फ्रीजमधलं थंड घेतलं होतं मी. आता छानपैकी हे पण घरचंच दही लावलेलं होतं मी, ते यामध्ये घातलेलं आहे. आता तरी पण याचं प्रमाण मी तुम्हाला सविस्तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित देईल. रेसिपी आणि प्रमाण दोन्ही देऊन टाकेल. त्यानंतर याला छानपैकी आपल्याला बाइंड करून घ्यायचं. त्यानंतर एकदम हलक्या हाताने, तर मी खूपच हलक्या हाताने चोळून घेतलेलं आहे दहीसुद्धा. आणि याला थोडंसं पाणी घालून, एकदम थोडंसं लागलं मला, नाही म्हणता एक 4 ते 5 चमचे पाणी लागलं असेल, तेवढ्या याच्यामध्ये छानपैकी हलक्या हाताने मळून घेतलेलं आहे. पण तरी पण पाहू शकता टेक्स्चर एकदम क्रम्बली आहे. म्हणजे ते म्हणतात ना दरदर आहे, असं एकदम सॉफ्टने बनवलं मी. आता दुसऱ्या साईडला आपण इथे चाचणी बनवून घेऊया. आता 1.5 कप मैद्यासाठी मी इथे 2 कप चाचणी साठी साखर घेतलेली आहे. खरं तर 1.5 कप बस होते, कारण माझ्या हिशोबाने जसं मी बनवून पाहिलं, कारण मी सुद्धा फर्स्ट टाईमच बनवली होती. मी या अगोदर जेव्हा हलवाई घरात आले होते त्यांनी जे बनवली होती तीच रेसिपी मी फॉलो केली आणि त्यांच्याच पद्धतीने ही बनवलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं केसर, विलायची, थोडंसं मी जायफळ पण घातलं होतं यामध्ये आणि फूड कलर घातला आहे, कारण त्यांनीसुद्धा फूड कलर घातला बिकॉज त्याला एक छान कलर येतो म्हणून. आणि नंतर यामध्ये थोडंसं आपण दूध टाकून घेतलं, म्हणजे जो साखरेचा काही मळ आहे तो छानपैकी निघून जातो. वरचा जो काही फेस आलेला असेल किंवा एकदम मळ आलेली असेल ती आपल्याला काढून घ्यायची, म्हणजे त्याच्याने आपली चाचणी एकदम स्वच्छ दिसायला लागेल आणि खूप सुंदर वाटते ती खायला पण. आता पाहू शकता किती घाणवर आलेली आहे. खरं तर या ठिकाणी लिंबाचा रसाचा पण वापर करता येतो, पण जसं मी म्हटलं की माझ्या घरीच हलवाई आलेले होते, त्यांनी याच पद्धतीने बनवली म्हणून मी ही ट्रिक फॉलो केलेल्या आहेत सगळ्या. आता मी तुम्हाला सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स सोबत सांगते आहे. त्याला सगळा मळ आपल्याला छानपैकी काढून घ्यायचं आहे. पाहू शकता किती घाण निघते आहे. आणि याला आपल्याला एक तारी चाचणी होईपर्यंत बॉईल करून घ्यायचं. आता पाहू शकता किती स्वच्छ झालेलं आहे पूर्ण मळ काढल्याच्या नंतर, एकदम छान वाटत आहे, फ्रेश. त्यानंतर आता एकतारी चाचणीमध्ये पण जसं आपण गुलाबजामुनसाठी बनवतो तशी नाही बनवायची, आपल्याला एकदम दाटसर बनवायची आहे. आता इथे आपला जो उंडा होता ते मी एक 30 ते 40 मिनिट मुरून ठेवला होता, म्हणजे 30-40 मिनिटांनंतरच मी घेतलं होतं याला. आता याला छानपैकी हलक्या हाताने आपण थोडंसं चोळून घेऊ शकता. त्यानंतर पहा इथे क्रम्बली टेक्स्चर अजून पण आहे आणि आपल्याला हेच महत्त्वाचं आहे. दुसरी टीप म्हणजे हेच आहे की बालुशाहीचा जो डो असतो तो एकदम क्रम्बली असतो किंवा जाळीदारच असतो. त्याला असं एकदम स्मूथ बनवलं तर त्याच्यात जी जाळी फुटायला हवी आहे किंवा जो खुसखुशीतपणा येतो तो येत नाही. त्यासाठी आपल्याला हलक्या हाताने सगळं काही मळून घ्यायचं असतं. त्यानंतर छोटे छोटे गोळे करायचे. आणखी एक महत्त्वाचं की गोळे मोठे करू नका. बाजारामधल्या बालुशाही जरी मोठ्या असतील तरी त्यांच्याकडे म्हणजे त्यांची सवय असेल, त्यांची आटप असेल नेहमीची, ती वेगळी असते. म्हणून घरी बनवताना छान छोटे छोटे गोळे बनवायचे. पुरीसारखं हातावर दाबून घ्यायचं, नंतर साईडने फोल्ड करायचं.
ही सुद्धा थर्ड ट्रिक आहे आणि मधात प्रेस करायचं. याने पण काय होतं की जी परत खुलते ना ती एकदम खुसखुशीत बनते, खालची लेअर बरोबर शिजते, वरच्या पण बरोबर शिजतात आणि खूप सुंदर बनतात. तर हे त्यासाठी. आता त्यानंतर परत दुसरी पण आपण बनवून घेते पहा. साईडने मी छानपैकी फोल्ड करत आहे त्याला, एक म्हणतो ना फुलाचा आकार दिल्यासारखा, आणि त्यानंतर मधात प्रेस करून घ्यायची आणि ती परत खूपच सुंदर फुलते. आता एक एक करून आपण सगळ्या बनवून घेऊया. सगळ्या बालुशाही बनवून झाल्याच्या नंतर या ठिकाणी मी साईडला तशी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल पण टाकलेलं आहे. आता या ठिकाणी मी सोयाबीनचं तेल वापरते. आता तुम्ही जर दुसरं कोणतं तेल वापरत असाल तर ते सुद्धा घेऊ शकता, पण सहसा आमच्या घरात हेच तेल आम्ही वापरतो, सूर्यफूल किंवा सोयाबीनचं तेल. तर हे जास्त आम्हाला याची सवय आहे, तर त्यामुळे याचा वापर केलेला आहे. तसं तुम्हाला जर तुपात तळता आलं तर खूपच छान आहे, पण मी बाइंड करताना तूप घातलं होतं आणि फार फॅटी झालं असतं म्हणून मी ते नाही बनवलं. बट ॲक्च्युअलमध्ये खरं तर तुपातल्या बालुशाही खरंच खूप सुंदर लागतात. आता इथे पाहू शकता छानपैकी आपलं जे तेल आहे गरम बिलकुल नाही करायचं. थोडंसं मी एक नाही म्हणता फक्त एक 3 मिनिट एकदम कमी आचेवर या तेलाला ठेवलं होतं आणि हलके बबल्स तुम्ही पाहू शकता. टाकल्यावर एकदम बबल्स पण नाही आले आणि अजूनपर्यंत बालुशाही वर पण आलेली नाही. फक्त ते छोटा बबल टाकून ट्राय केला होता मी, ते पाहू शकता एकदम तेच हलकंसं वर आलेलं आहे. म्हणजे आपल्याला एकदम थंड तेलामध्येच सोडायचं आहे. त्याने काय होणार की आतपर्यंत ती बालुशाही शिजली जाईल. आता इकडे पाहू शकता चासणी पण रेडी झाली आहे, दाटसर बनली आहे. आता हे बघा छानपैकी तार सोडते आहे. मी तुम्हाला हाताने दाखवते एकदम, म्हणजे तुम्हाला कळेल की किती दाटसर आणि कसं ठेवायचे आहे. मस्तपैकी पाऊस येतोय. आता इथे पाहू शकता मस्तपैकी एकतारी चासणी बनलेली आहे, पण ही थोडीशी दाट आहे. एकदम घट्ट पण नाही बनता येणार. जे एकतारी करतो त्याच्यापेक्षा थोडीशी 1-2 मिनटं मी जास्त शिजू दिली आहे तिला. आणि आता ही गरम असताना म्हणजे कोमट असतानाच यात आपल्याला जे गरम बालुशाही आहे ती सोडायची आहे, म्हणजे ते कसं होणार, ते मुरणार. आता या ठिकाणी आणखी एक चौथी ट्रिक म्हणजे की जेव्हा आपण चासणी बनवताना जर आपण एकदम पतली चासणी बनवली आणि जर बालुशाही जास्त वेळ सोक केली त्या चासणीमध्ये, तर त्या ठिकाणी काय होतं, आतपर्यंत म्हणजे जो काही चासणी आहे किंवा रस आतपर्यंत शिरला तर जातो, पण ते एकदम खूप असं मऊसूद बनते. तर जेव्हा तुम्ही सेकंड डेला किंवा थर्ड डेला ट्राय करसाल तर ती रिअल जो बालुशाहीचा खुसखुशीतपणा असतो त्या ठिकाणी टिकत नाही. म्हणून त्यासाठी थोडीशी घट्ट जर चासणी बनवली तर ती काय होते, वरच्या साईडला कोट होते, आतपर्यंत पण जाते, पण खुसखुशीत राहते. एकदम असं ओलावा धरून नाही ठेवत. तर त्यासाठी ते महत्त्वाचं. आता इथे पाहू शकता एकदम सोनेरी रंगावर मी तळून घेतला बालुशाही आणि याला तळायला मला नाही म्हणता एका बॅचला 30 मिनिट लागलेले आहेत. मी फक्त 2 बॅच बनवल्या होत्या. नाही म्हणता 18 बालुशाही माझी बनली होती. पहिल्या 8 होत्या आणि या पण तुम्ही काउंट करू शकता. आता यात मी फक्त 2 ते 3 मिनिट थोडंसं टाकून ठेवलं होतं, तर लगेच आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. आता गरम असल्यामुळे तर तुम्हाला आतपर्यंत सॉफ्टपणा जाणवेल, पण जेव्हा थंड होईल हवं तेव्हा ती खुसखुशीत दिसेल. आता या ठिकाणी आपण याला डेकोरेट करून घेऊया. हवं तर तुम्ही काजू, पिस्ता, सिल्वर वर्क, गोल्ड वर्क, बदाम, काजू सगळ्या गोष्टींनी डेकोरेट करू शकता. मी ते साधे बदामाचे तुकडे घातलेले आणि काजूचे तुकडे घातलेले. इथे पाहू शकता एकदम आतपर्यंत रस मोडलेला आहे, खुसखुशीत पण आहे, पण आता गरम असल्यामुळे अशी वाटते आहे. रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.